राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जीडीपीच्या धर्तीवरती जिल्ह्यासाठी डीडीपी केंद्राकडून मोजणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। शेती उद्योग सर्व क्षेत्रांचा डेटा मिळणार। कांदा साठवणुकीच्या धोरणावरती संशयाचे सावट, व्यापारी धार्जिन्या हालचालीमुळे येवला नांदगाववरती अन्याय। मान्सूनची आगेकूच, पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेले असून दक्षिण गोलार्धामधील बदलांचा मोसमी वाऱ्यांवरती परिणाम होतोय। हळदीच्या आवकेमध्ये वाढ झालेली असून मोजमापासाठी जागा अपुरी पडत आहे। हिंगोली बाजार समितीतील हे स्थिती आहे। आणखी 2 निवारे उभारण्याची गरज आहे। कांद्याला मिळाला अवघा 50 पैशांचा भाव, 73 गोणी खर्च वजा जाऊन हाती आले फक्त 400 रुपये, शेतकरी आला रडकुंडीला। मराठीचा टक्का घसरलेला असून 94,000 विद्यार्थी नापास झालेले आहे। 10वीचा निकाल 92%, प्रथम भाषा मराठीमध्ये 92% उत्तीर्ण झालेले आहे। प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल 97% लागला। ज्वारी खरेदीमधील बोगस नोंदणी प्रकरणी चौकशीची मागणी केली जाते। पात्र व खऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याचा आरोप होतोय, तात्काळ उपाययोजना कराव्यात। राज्यामध्ये पाणी टंचाईचे चटके असून 411 गावे 1194 वाड्यांना 466 टँकरने पाणी पुरवठा। उन्हाचा पारा वाढतच टँकरच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक प्रभावित। दोस्ती दयंड, विजयसाठी काँग्रेसने दिला मैत्रीचा बळी। संसदेमध्ये बसण्यासाठी काँग्रेसपासून 4 हात लांबची जागा देण्याचे कनिमोडीचे लोकसभाध्यक्षांना पत्र। काँग्रेसशी संबंध संपल्याची घोषणा। होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे। सामुद्रधुनी बंदच राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा बसणार मोठा तडाखा। सोयाबीनचे भाव तेजीमध्ये येताच आवक वाढलेली आहे। 6,000 ते 6,585 सोयाबीनला दर मिळालेला आहे। तसेच बीजबाई सोयाबीनला 7,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळतोय। अधिग्रहित विहिरींच्या मोबदल्याचा मार्ग मोकळा झालेला असून चिखली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। 12,27,81,152 रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे। 2 वर्षांचे थकीत अनुदान पूर्ण तर 2024-24 मधील 60% निधी। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते डिजिटल रेशन कार्डचे वितरण, दिव्यांग लाभार्थ्यांना मदत, समाधान शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय। वाशिम बाजार समितीमध्ये हराशीला विलंब, संतप्त शेतकऱ्यांकडून सोयाबीनची होळी केली जाते। सोयाबीन विक्रीसाठी शुक्रवारी शेतकरी सकाळपासूनच बाजार समितीमध्ये आलेले होते। विलंबनामुळे गैरसोय झाली। लग्न सराईमुळे फुलांचे दर गगनाला भिडलेले असून मोगरा 1200 तर काकडा 1400 रुपये किलो। वाशिम जिल्ह्यामध्ये फुलांच्या दरांनी घेतली झेप, सुशोभीकरणाला दिला जातोय भर। विंचूर पालखेड डावा कालव्याची दुरुस्तीची मागणी केली जाते। शेतीचे मोठे नुकसान, पाणी गळतीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावरती हानी होते। सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। 7,000 दर पोहोचण्यासाठी आशा व्यक्त केली जाते। एप्रिलमध्ये युरियाची विक्रमी विक्री, केंद्राला शंका, पथकाकडून चौकशी। जालना छत्रपती संभाजीनगर, एरवी फारशी मागणी नसताना अनेक पट तडाखेबंद विक्री कशी काय? युरियाचा काळाबाजार करणाऱ्या 786 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले। 55 कायमची रद्द, शेतकरीही रडारवरती। 11,000 जणांची चौकशी, उद्योगांमध्ये गैरवापर करणाऱ्या प्रकल्पांची तपासणी। महाराष्ट्रामध्ये पट्टेधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा मिळणार। शेतजमीन भाडेपट्टा कायद्याची कडक अंमलबजावणी होणार। परवाना शुल्क अनिवार्य असून महापौर म्हणाले बैठक घेऊन तोडगा काढू। व्यापारी म्हणाले बाजार परवान्याचा मुद्दा 10 वर्षांपासून फक्त चर्चेमध्येच आहे। आता आयुक्त महापौरांसह संयुक्त बैठक संपन्न। आता फोन करायची कटकट थांबणार, स्मार्ट मीटरच सांगेल वीज गुल। महावितरणाची तयारी, सॉफ्टवेअर अपडेट करणे सुरू झालेले असून शहरामध्ये बसवले अवघे 32% स्मार्ट मीटर। आधार प्रमाणीकरणानंतरच शेतकऱ्यांना मिळणार अहिल्यादेवी योजनेची कर्जमाफी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचे 1400 कोटींचे कर्ज माफ। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला असून वादळी वाऱ्यांसह गारपीट झालेली आहे। घोटा येथे शेळ्यांचा मृत्यू झाला।
धामणामध्ये 31% साठा असून यंदा पाणी टंचाईचे संकटच नाही. यंदा जून अखेरपर्यंत मुबलक मिळणार पिण्याचे पाणी. हिमायतनगर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, विहिरींनी गाठला तळ. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भरवणामध्ये भटकंती होते. अनुदानावरती बियाणे मिळणार. महाडीबीटीवरती तुम्ही अर्ज केला का? खरीप हंगाम शेतकऱ्यांना 15 मे पर्यंत करता येणार अर्ज. कृषीकडून जनजागृती. आधीच उन्हाळ्यामध्ये वीज बिल वाढलेले असून त्यामध्ये सुरक्षा ठेवीचा बोजा. प्रत्येक ग्राहकाच्या वीज वापरापासून आकारली जाते अतिरिक्त सुरक्षा ठेव. हप्ते अडले. घरकुल लाभार्थ्यांचा जीव मुठीमध्ये. यंदाचा पावसाळा पाण्यातच. अर्धवट घरांमुळे गरिबांची झोप उडालेली आहे. लाल मिरचीचा बसतोय ठसका. किलो 300 पार गेलेले असून चंद्रपूरच्या बाजारपेठेमध्ये तिखटाची आग. गृहिणींचे बजेट कोलमडले. 500 रुपयांच्या मुद्रांकांची पीक कर्जासाठी अट रद्द करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 97,000 शेतकऱ्यांचे 4 कोटी वाचणार. तेंदूपत्ता व्यवसायावरती पावसाचे सावट असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये संकलनाच्या कामाला वेग आलेला आहे. निसर्गाच्या लहरीपणाने कंत्राटदार आणि मजूर दास्तावलेले आहे. खरीप हंगामामध्ये लागणार 1.88 लाख मेट्रिक टन खत. कृषी विभागाने नोंदवली मागणी. शेती कामामध्ये शेतकरी व्यस्त झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा. विनोद अग्रवाल म्हणाले. कृषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी. यवतमाळमध्ये तिळाला 10,100 रुपयांचा दर मिळतोय. 8 दिवसांपासून तिळाच्या दरामध्ये तेजी बघायला मिळत आहे. वादळाने तिळाचे मोठे नुकसान केलेले आहे. स्मार्ट मीटर बसवा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. माहितीकडून नोटिसा पाठवण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4.25 लाखांवरती ग्राहकांकडे मीटर. कपाशीच्या माडरानावरती जपानी मियाझाकी आंब्याची लागवड करण्यात आली. रोहन कदम या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला. योग्य खत आणि पाण्याचे नियोजन आले कामी. वांग मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग. उन्हाळ्यामध्ये शिवार हिरवेगार झाले. धरण लाभ क्षेत्रातील 46 गावांची भागते ताण. शेतालाही मिळते मागणीनुसार पाणी. पडरे पावसापड. शामगावच्या शेतकऱ्यांच्या आभाळाकडे डोळे लागलेले आहे. विहीर कोरड्या पडल्या. तलाव आटले. पिके जडू लागली. केळी पीक विमा निकष बदलाचा प्रस्ताव शासनाकडे. कृषी आयुक्तालयाची सकारात्मक भूमिका. जिओ टॅगिंग बंधनकारक. भडगाव हमीभाव केंद्रावरती 2,000 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झालेली आहे. ज्वारी मका खरेदीसाठी मुदतवाढ. खरेदी सुरू करण्याची तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. खते बियाणे लिंकिंगची सक्ती केल्यास विक्रेत्यांवरती गुन्हे दाखल करा. खरीप कृती आराखडा बैठक. राजकुमार रावल यांच्याकडून इशारा. धडगावच्या बाजारामध्ये आमचूरची आवक वाढलेली असून अवकाळीच्या संकटानंतर सुद्धा मालाची खरेदी पूर्ववत 200 रुपयांपर्यंत मिळतोय दर. श्रीगोंद्यामध्ये बहरले नाचणीचे मडे. बदलता पीक पॅटर्न. दुष्काळी पट्ट्यातील मांडणगाव पेडगाव शिवारामध्ये उन्हाळी नाचणीची लागवड. युरियाचा काळा बाजार. 786 केंद्राचे परवाने निलंबित झालेले आहेत तर 55 कायमचे रद्द करण्यात आले. कृषी विभागाची राज्यभर कारवाई. 694 ठिकाणी काळा बाजार उघड झाला. खत माफियांना दणका बसला. शेतकऱ्यांसाठी नवी आशा. 1400 कोटींच्या कर्जमाफीचा अंदाज. राज्य शासनाच्या कर्जमाफीची तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. आधार प्रमाणीकरण सक्तीचे केले जाते. ॲग्रिस्टेक पोर्टलवरती नोंदणी करणे ही बंधनकारक. दोंडमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढलेली आहे. दर स्थिर आहे. लागवडीचे एकूण क्षेत्र 6,729 हेक्टर असून त्यापैकी तब्बल 6,247 हेक्टर क्षेत्र रब्बी कांद्यासाठी. रात्री सिंगल फेज वीज द्या. शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. कडक उन्हामुळे काम करताना बसतायत उन्हाच्या झळा. कांदा उत्पादकांना 1,500 रुपये अनुदान द्या. सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अन्यथा आंदोलन करू. भारत दिघोडे म्हणाले. कोडगाव धरणामध्ये 21% पाणीसाठा उपलब्ध असून करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वरदायिनी असणारे धरण. बेगमपुरामध्ये मधमाशी पालनातून यशाची नवी दिशा. मधमाशांच्या एका पेटीमधून वर्षभरामध्ये अंदाजे 40,000 रुपयांचे मध उत्पादन होते. सरकारची रॉकेल वाटपाची घोषणा हवेमध्येच विरली. महिना झाला तरी रॉकेल मिळेना. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती केवळ आश्वासनच मिळतंय. पाटणला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलेले असून घरांचे पत्रे साहित्य उडून गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे. आंबा पिकालाही मोठा फटका बसलेला आहे. मधमाशांच्या संरक्षणासाठी झटका मशीन. दाभे रेनोशी खरोशी येथील शेतकऱ्यांचा प्रयोग. जंगली प्राण्यांपासून संरक्षण. शेतकरी हो म्हणेपर्यंत शक्तीपीठ होणार नाही. संग्रामसिंग देशमुख. शेतकऱ्यांची माथी भडकायचा उद्योग सुरू आहे. राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर होतोय. गरुड म्हणाले.
गतवर्षींपेक्षा दुप्पट पाणीसाठा तरीसुद्धा 197 गावांना झळ शक्य आहे. टँकरला मागणी नाही. टंचाई निवारण कृती आराखडा 35 कोटींचा. धान खरेदीची आधारभूत योजना फसलेली आहे. राधानगरी तालुक्यामधील 958 शेतकऱ्यांचे भात गोदामामध्ये पडून आहे. खरेदी मर्यादा वाढवण्याची गरज आहे. एकाच क्लिकवरती आता 30,000 ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरमुळे ऑटोमॅटिक कारवाई केली जाते. पैसे भरताच 25 मिनिटांमध्ये पुन्हा जोडणी करण्यात आली. 574 रुपये रिकनेक्शन चार्ज माफ करण्यात आले. इंधन दर न वाढल्याने भारतामध्ये तेल कंपन्यात 30,000 कोटींचा फटका बसतोय. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये उसळी तरीही भारतामध्ये पेट्रोल डिझेल दर स्थिरच आहे. कांदा हा 50 पैसे प्रति किलोने विकला गेला. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा मातीमोल गेला. मनमाडला 1 रुपया दर मिळतोय. पडत्या कांदा दराच्या कांद्याला शोधणार मार्ग. अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. 40% कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. सियोनची तंबी आणि आयुष्यमान कार्ड निर्मितीमध्ये प्रथम. DHO लागले कामाला. गती आली कार्ड निर्मितीला. पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी संतप्त झाले. संगमनेर तालुक्याला प्रथमच 0% पीक विमा मिळाल्याने नाराजी व्यक्त होते. नेवाशामध्ये पहिल्याच दिवशी खुल्या कांद्यास प्रतिसाद मिळतोय. 23 लाखांची उलाढाल झालेली असून 320 टन कांद्याची आवक झालेली आहे. राज्यामधील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यवतमाळ, चंद्रपूरमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नोंदणीकृत शेती भाडेपट्टा करारधारकांना आता मिळणार पीक कर्ज. तहसीलदारांकडे करावी लागणार नोंदणी. तोंडी करार ठरणार अनधिकृत. वादळग्रस्तांना मंत्री गोगावले यांचा मदतीचा हात मिळतोय. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.